आपला मागल्या व्हिडिओमध्ये बाकी होतं मला बोलायचं की पैसा का महत्त्वाचा आहे. तर पैसा यासाठी महत्त्वाचा आहे की पैशामुळं आपल्याला इज्जत आहे आणि जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंतच तुम्हाला समाजात असू, घरात असू, नातेवाईकात असू, 2-3 गोष्टीपासून सावध राहा. एक म्हणजे घरात प्रत्येक गोष्ट सांगणं, दुसरी गोष्ट नातेवाईकात छोट्या मोठ्या गोष्टी सांगणं आणि समाजामध्ये आपण आपल्यासोबत जे घडतं आहे ते सांगू नका. कारण काय होतं, समाजाला जर आपली कमजोरी कळली ना तर समाज पहिले आपल्या कमजोरीवर पाय ठेवतो. नातेवाईकाला तर अजिबात सांगू नका. सगळ्यात घातक म्हणजे नातेवाईक. माझ्या हिशोबानं तर सगळ्यात घातक म्हणजे नातेवाईकच आहे. आणि काय असतं, तुम्ही स्ट्रगल करताय, समजा छोटा मोठा बिझनेस करताय, अजिबात सांगू नका का तुम्ही किती कमवताय, किती कमवताय, काय कमवताय, तुम्ही काय प्रॉपर्टी घेतलेली असेल, लग्न झाल्यावर घेतली असेल, लग्नाच्या आधी घेतली असेल, बायकोला सांगू नका, कोणाला सांगू नका, आईबाबा सांगू नका. ज्यावेळेस तुम्ही मॅच्युरिटी झालेली असेल, म्हणजे एक्झाम्पलमध्ये सांगू शकतो की ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट झालेली असेल त्यावेळेस ती प्रॉपर्टी तुमचा पार्टी म्हणजे एक असं काय असणार आहे की तुम्हाला एक मजबूतीचा पाया असणार आहे. आता कशामुळे पण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही रिटायरमेंट घेता त्यावेळेस तुम्ही घरात बसून असता, आराम करता, त्यावेळेस बाकीच्या लोकांना तुम्ही जडवतात. त्यामुळं भाई प्रायव्हेट गोष्ट ठेवा, अजून मी सांगतो मी तुम्हाला. आणि तुम्ही जरी चांगलं खासं कमवत असेल तर चांगलं खासं पैसे चांगलं बाजूला ठेवा, जेणेकरून तुमच्या उतरत्या वयात तुम्हाला सपोर्ट कोणाची घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. हे जे लोक आहे हे आपल्याला का लावून धरलं पाहिजे, यांनी आपल्याला काय वाटलं पाहिजे बाई ह्या माणसाकडे जर प्रॉपर्टी, ह्या माणसाला पैसा खूप महत्त्वाचा आहे. काही घेणं नाही समाजाला तुमच्याशी. तुमच्याकडे पैसा आहे तर तुमच्याकडं लोक अट्रॅक्शन होणार आहे. समाज असो, मित्र असो, नातेवाईक असो, घरचे असो, सगळे असो. घरच्यालासुद्धा एका टायमानंतर तुमची किंमत नसते. तर तुम्हाला अनुभवायचं असतात, तुमची 10वी-12वी झाल्यानंतर तुम्ही घरी बसून बघा, घरच्याचे बोलणे ऐकून बघा, मग तुम्हाला कळेल भाऊ काय असतो, बहीण काय असते, आई काय असते, वडील काय असते. सगळ्यांचं सांगतो मी A to Z. समाजात असं कोणी नाही, फक्त आईचा दर्जा थोडासा वेगळा आहे. आईला कधीच तुम्ही जड नाही होणार. आईबापाची जागा थोडीशी वेगळी, पण बाकी समाज खूप विस्कटलेला आहे. मला तर मी तर म्हणतो तुम्हाला, तुम्ही जरी शहाणे असाल ना तर अजिबात नातेवाईकाच्या नादी लागू नका. त्याच्यानंतर कोणाच्याच नादी लागू नका. फक्त स्ट्रगल करा. तुम्ही जे काय करता त्याच्यामुळे स्ट्रगल करा आणि तुमचा पाया मजबूत करा. असा पायामध्ये तर तुम्ही काय पैसा हमाली करून पैसा कमवत आहे, गाडी चालवून पैसा कमवत आहे, धंदा करून पैसा कमवत आहे,